वय नसले तरी त्यांचा अंश असलेला हा संभाजी आता सिंहासनावर बसलाय। तर मित्रांनो, यावेळेस तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज जयंती सेलिब्रेट करायला मराठी चित्रपटसृष्टीची एक फिल्म रिलीज झालेली आहे। या चित्रपटाचं नाव आहे शिवरायांच्या छावा। तर शिवाजी महाराज जयंतीला सर्वांना हॉलिडे तर राहणारच, तर तुम्ही 2.5 तासाची ही फिल्म बघून तुमचा दिवस सेलिब्रेट करू शकता। तर आपण आज या फिल्मचा रिव्ह्यू आणि IMDb रेटिंग जाणून घेऊया। शंभूराजांच्या पराक्रमाची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर तरुण छत्रपती संभाजींनी मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली। औरंगजेबासाठी बुऱ्हाणपूर शहराला विशेष महत्त्व होते, ज्यांना ते दक्षिणेकडील राजधानीचे शहर बनवायचे होते। हे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी बहादूर खानची बुऱ्हाणपूरच्या सुभेदार म्हणून नेमणूक केली। बहादूर खान त्याच्या प्रमुख काकर खान याच्या मदतीने शहरातील रहिवाशांवर जिजिया कर लावला आणि त्यांचे जीवन दयनीय केले। हे सहन न झाल्याने छत्रपती संभाजी महाराजांनी शहरावर छापा टाकून जनतेला अन्य राजवटीपासून वाचवले। चित्रपटात भूषण पाटील, तृप्ती तरोडमल, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मंडलकर, विक्रम गायकवाड, राहुल देव यांनी भूमिका साकारली। दिग्पाल लांजेकरनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नवीन कथा प्रेक्षकांसमोर सादर केलेली आहे। यांच्या डायरेक्शनमध्ये सगळेच चित्रपट ज्यात सुभेदार, शेर शिवराज, फत्ते शिकस्त, पवनखिंड, फर्जन हे सगळे चित्रपट सुपरहिट झाले आणि आता या चित्रपटाला पण यश मिळेल असा अंदाज होत आहे, कारण दिग्पालांचे डायरेक्शन नो डाऊट जबरदस्त असते। फक्त एवढंच म्हणेल की ॲक्शन दाखवताना थोडं अजून परफेक्टनेस असतं तर फिल्मचा काही तोड नसता। दिग्पाल लांजेकरची फिल्म आहे तर टेक्निकली एकदम परफेक्ट असण्याचं एक्सपेक्टेशन होतं, अजून काही नाही। भूषण पाटील संभाजी महाराजांच्या भूमिकेत सूट झाले, बाकी कलाकारांनी पण छान भूमिका साकारल्या। बॉलिवूड ॲक्टर राहुल देव पण जोरदार किरदारमध्ये दिसेल आणि चिन्मय मंडलेकर जे शिवाजी महाराजांच्या किरदारमध्ये असतात त्यांच्या किरदार नो डाऊट। चित्रपटात खूपसे वॉव मोमेंट आहे, ज्यात शंभूराजांचे वाघासोबत फाईट दाखवली आहे, ज्यात शंभूराजे वाघाच्या जबडा तोडताना दिसतील। ओव्हरऑल हा चित्रपट सहपरिवारासोबत तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, या चित्रपटाला 9.4 IMDb रेटिंग मिळालेली आहे आणि मी याला 8.5 IMDb रेटिंग देणार। तर मित्रांनो, जर हा चित्रपट तुम्ही बघितला असेल तर तुमचे रिव्ह्यू कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला सांगा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। आता निघतो, बाय।